शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीनं 2024साठीचा पहिला पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील पुरस्कार आणि सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्त्वज्ञान साहित्य पुरस्कार वितरण सोहळा विद्यापीठाच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे उपस्थित होते. सुरुवातीला पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील पुरस्कार स्वर्गीय तळाशीकर गुरुजी यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार श्रीमती आनंदी मारुतीराव जाधव यांनी स्वीकारला. सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्त्वज्ञान साहित्य पुरस्कार IIT कानपूर उत्तर प्रदेश इथल्या प्राध्यापक समीर चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर सदानंद मोरे यांनी मारुतीराव जाधव गुरुजींच्या गाथेचं प्रकाशन होणं ही फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट असल्याचं सांगितलं. संत नामदेव, संत तुकोबा, संत एकनाथ महाराज यांनी संत परंपरा कायम ठेवली. महाराष्ट्र वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आध्यात्मिक जडणघडणीमध्ये सांप्रदायिक समाजाचा विस्तार करण्यामध्ये संत ज्ञानोबांचा, तुकोबांचा मोठा वाटा असल्याचं डॉक्टर मोरे यांनी सांगितलं. कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के, गौरी कहाते, डॉक्टर अरुण जाधव, डॉक्टर समीर चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक, डॉक्टर प्रतापराव माने, अरुण डोंगळे, कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रणधीर शिंदे, प्रांजली क्षीरसागर आदी उपस्थित होते.